कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता। अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदत करण्याची तयारी। अपघातामध्ये अनेक ब्रिटिश नागरिकांचाही मृत्यू। इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली। मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बुडावलं। पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष, नंतर नवीन अध्यक्ष निवडणार। तरुणाला संधी देण्याचा पवारांचाही विचार। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस। चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार, तर बच्चू कडूंच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये वलगावमध्ये चक्काजाम आंदोलन। इस्रायल आणि इराणमधला संघर्षाचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर। सेन्सेक्स 1200 आणि निफ्टी 50 अंकांनी घसरला। शिर्डीच्या साई मंदिरातील फुलं, हार, प्रसादावरची बंदी उठवली, मात्र प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणं बंधनकारक। दिल्लीमध्ये जोरदार पावसाची हजेरी। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड, तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी। जळगावमध्ये पावसानं 10 घरांची पडझड, तर 4000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला। इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती। इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा।